श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 25 जुलै 2026 रोजी आहे देवशयनी एकादशी, ज्याला आपण आषाढी एकादशी असं सुद्धा म्हणतो. त्यासोबतच मोठी एकादशी असं सुद्धा म्हणतो. ज्या माझ्या बंधू भगिनींना वर्षभरामध्ये एकही एकादशीचं व्रत करणं शक्य नसतं, तर अशा माझ्या बंधू भगिनींनी आषाढी एकादशीचं व्रत करावं. कारण असं म्हणतात की वर्षातून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशीचं जर व्रत केलं तर आपण वर्षभर जरी एकादशीचं व्रत केलं नाही तरी सुद्धा त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आवर्जून सगळ्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करावं. तर आषाढी एकादशीचं व्रत करताना ह्या दिवशी आपल्याला कुठली सेवा करायची आहे की जी सेवा केल्यामुळं आपण सगळ्या ऋणातून मुक्त होतो. तर आता ऋण कोणते? तर आपल्याला असं म्हणतात की आपण जन्माला आलो त्यावेळेस आपल्यावरती ते 5 ऋण असतात. तर ती 5 ऋण कोणती आहेत ते पहिल्यांदा पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला देवऋण असतं, त्यानंतर ऋषी ऋण, त्यानंतर पितृऋण आणि त्यानंतर मनुष्य ऋण किंवा भूतऋण. आता हे 5 प्रकारची आपल्याला ऋण असतात. ती ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो असं गरुड पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. कारण आत्म्याचं म्हणजे आपण मेल्यानंतरचा आपला काय प्रवास असतो त्या प्रवासाचं सुद्धा वर्णन ह्या गरुड पुराण या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर आता आपण काही त्याचं पूर्ण वाचन केलेलं नाही, त्याच्यामुळं म्हणजे सविस्तर काही माहिती सांगू शकत नाही, परंतु जेवढी माहिती अद्याप माझ्या वाचनात आलेली आहे ती मी तुमच्याशी शेअर करते. तर ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला या सगळ्या ऋणातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होते. किंवा यातले काही ऋण असे असतात की ते आपण देवशयनी एकादशीचं व्रत केलं तर निश्चित ते ऋण फेडल्या जातात. पूर्णतः आपण कुठलंही ऋण फेडू शकत नाही, परंतु तो फेडण्याचा एक प्रयत्न, एक कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची असते. तर सगळ्यात पहिल्यांदा देवऋण काय असतं? देवऋण म्हणजे जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. आपण भारतीय संस्कृतीमध्ये वायुदेव, अग्निदेव, सूर्यदेव, चंद्रदेव या सगळ्या देवतांचं आपण पूजन करत असतो. तर ह्या निसर्गामुळे आज आपण जिवंत आहोत. त्यामुळं आपल्याला ह्या निसर्गाचं पूजन करायचं आहे किंवा ह्या देवतेचं पूजन करायचं आहे. कारण त्यांचं ऋण आपण घेऊन आलेले आहोत. यांच्या अस्तित्वामुळे आपलं अस्तित्व आहे. त्यामुळे आपल्याला ह्या निसर्गाचं जतन करायचंय. या पद्धतीने आपल्याला हे ऋण फेडायचं असतं. त्यानंतर आहे ऋषी ऋण. आता ऋषी ऋण काय असतं? ऋषी ऋण म्हणजे जे काही आपण म्हणजे आपल्या आत्म्याचा जो काही प्रवास आहे तो आतापर्यंत त्यांनी कुणाकुणाकडनं ज्ञान ग्रहण केलेलं आहे. आता ह्या काळाचा जर विचार करू तर आपण आपल्या गुरुजनांचा म्हणजे शिक्षकांचं ऋण आपल्यावरती असतं. आपल्याला जे काही चांगली माहिती, चांगलं जे काही कोणी शिकवतं तर ते प्रत्येक जण आपला गुरु असतं. दत्तात्रय महाराजांनी जी गुरु परंपरा सांगितलेली आहे ती आपल्या वाचनात आहेच. त्याच्यामुळं आपल्याला जे काही कोणी चांगलं शिकवतं तर ते प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरु असतो. तर ते ऋण आपल्यावरती त्यांचं असतं. तर ते ऋण फेडणं, ऋषी ऋण फेडणं आपली संत परंपरा आहे. त्याच्यामुळे संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे किंवा संस्कृतीने आपल्याला एक शिकवण दिलेली आहे. त्यासोबतच काही संस्कार एका पिढ्याकडून दुसऱ्या पिढ्यांकडे जातात. म्हणजेच काय थोडक्यात तर एक ज्ञान ग्रहण करणं. तर हे ज्ञान ग्रहण केल्यामुळं आपल्याला ज्यांनी ते ज्ञान दिलेलं आहे त्यांचं ऋण आपल्यावरती असतं. तर ते ऋण आपण स्वतः ज्ञान संपादन करून घ्यायचंय आणि त्यासोबतच आपण ज्ञानार्जनाचं म्हणजे ज्ञान देण्याचं सुद्धा काम करायचंय. तर हे झालं ऋषी ऋण. त्यानंतर आहे पितृऋण. पितृऋण म्हणजे ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांची सेवा करणं. आता आपण 7 पिढ्या तर आपण पाहिलेल्या नसतात सेवा करण्यासाठी, पण ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, आयुष्य दिलेलं आहे, तर त्या आई वडिलांचं ऋण एक सेवा करून किंवा त्यासोबतच आपली वंश परंपरा पुढे नेऊन म्हणजेच आपला वंश वाढवून हे ऋण आपण व्यक्त करतो. त्यानंतर आहे मनुष्य ऋण. मनुष्य ऋण म्हणजे आपण ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजातली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही चांगलं वाईट शिकवत असते. या समाजातूनच आपण काही चांगल्या वाईट गोष्टी घेत असतो. तर त्यामुळं आपल्या सभोवतालचं आपण असं म्हणतो की आपलं सराउंडिंग जर चांगलं असेल, आपलं सभोवतालचं वातावरण चांगलं असेल तर निश्चित आपण चांगलं घडू. तर ह्या समाजाचं सुद्धा आपल्यावरती ऋण आहे. कारण त्या समाजाचे संस्कार आपल्या मनावरती बिंबवले जातात. त्यामुळं हे झालं मनुष्य ऋण. आणि भूतऋण म्हणजे आपल्या सभोवताल फक्त मनुष्यच राहत नाहीत तर पशु पक्षी इतरही प्राणी राहतात, त्यांचं सुद्धा आपल्यावरती ऋण आहे. जसं की आता ही आपली अन्न साखळी आहे ती प्रत्येकांवरती एकमेकांवरती अवलंबून असते. तर काही प्राणी हे आपल्याला उपयोगी सुद्धा असतात. आता हे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकांचा घटक महत्वाचा आहे. प्रत्येक पशु पक्षी यांचा हा जीवनाचा मनोरा चांगला चालवण्यासाठी, सजीव सृष्टी चालवण्यासाठी प्रत्येक पशु पक्षी किंवा आपण सगळे सजीव हे एकमेकांवरती अवलंबून असतात. त्यामुळं या पशु पक्ष्यांची सुद्धा आपण सेवा करायला हवी. पशु पक्ष्यांची
सुद्धा काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपल्या निसर्गाचं सुद्धा संतुलन व्हायला मदत होते. त्यामुळे हे झालं भूत ऋण. तर हे एवढे ऋण असतात, हे ऋण व्यक्त करण्यासाठी, हे ऋण आपण पूर्णतः फेडू शकत नाही, परंतु हे ऋण आपण त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे एकादशीचा दिवस, ज्याला आपण मोठ्या प्रमाणात पितृदोष नाहीसे करण्यासाठी किंवा पितरांची सेवा करण्यासाठी मानतो. तर बरेच जण पितरांच्या सेवेसाठी एकादशीचा दिवस मानतात, तर काही जण विष्णू भक्तीसाठी, कारण एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. आणि मी नेहमी म्हणते की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरात माता लक्ष्मीला वेगळ्या आमंत्रणाची गरज नसते. त्यामुळं ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा आहे त्या घरामध्ये नित्य माता लक्ष्मी राहत असतात. त्यामुळं आपल्याला भगवान विष्णूंची मोठ्या प्रमाणात सेवा करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की पितृसेवेला प्राधान्य देत नाही, तर जी लोक श्रीकृष्ण भक्ती करतात तर त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्यांना माहिती आहे, भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की जे पितरांची सेवा करतात ते पितरांना प्राप्त होतात आणि जे ईश्वराची सेवा करतात ते ईश्वराला प्राप्त होतात. तर मग आता आपण ठरवायचंय आपल्याला पितरांची सेवा करायची का ईश्वर भक्ती करायची आहे. आता पितृदोष असल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात, त्यामुळे आपण पितरांच्या सेवा करतच असतो, परंतु म्हणजे फक्त पितरांची सेवा करायची या उद्देशाने जर तुम्ही एकादशी करत असाल तर आवर्जून तुम्ही एक ईश्वर भक्ती म्हणून ह्या दिवशी भगवान विष्णूंना समर्पित असा दिवस म्हणून आपण सेवा करायची आहे. तर ती सेवा कोणती, ज्या सेवेतून आपल्याला ईश्वर भक्ती सुद्धा प्राप्त होते आणि पितरांची सेवा सुद्धा प्राप्त होते, तर अशी एक सेवा करायची आहे. तर ती सेवा कोणती आहे, ती कशी करायची आहे, त्यासाठी नियम काय आहेत हे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. या ग्रंथाच्या पारायणामुळे निश्चितच आपल्यावरचा पितृदोष जातो आणि त्यासोबतच हे भगवान विष्णूंची सेवा सुद्धा घडते. तर त्यामुळे आपल्याला या ग्रंथाचा पाठ करायचा आहे. हा ग्रंथ जास्त मोठा नाही, हे पारायण करण्यासाठी आपल्याला 2 तास लागतात. आता यासाठी नियम काय, आता एकादशी म्हटलं की आपले सगळ्यांचे उपवासच असतात, परंतु नियम हा आहे की आपल्याला एकादशीचं व्रत करायचंय म्हणून भागवतचं पाठ करायचंय, तर ते तुम्ही एका बैठकीतच करायला हवा. आता तुम्ही म्हणाल की माझं लहान बाळ आहे, माझं अमुक समस्या आहेत. समस्या आयुष्यभर आपल्याला असतात, परंतु त्या समस्या आहेत म्हणून आपण प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अडकाठी आणून किंवा फक्त आपल्याला करायची सेवा म्हणून जर करत असाल तर निश्चित तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका. परंतु जेव्हा आपण सेवा मनातून सेवा करत असतो की आपल्याला त्या दिवसाचं महत्त्व साधायचं आहे, त्या दिवसाचं औचित्य साधून ही सेवा करायची आहे, आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची, आपल्याला त्यासोबतच पितरांचे दोष सुद्धा, जर तुम्हाला पितरांचे दोष असतील त्यामुळे तुमच्या आयुष्यात सतत कटकटी अडचणी येत असतील तर तो पितृदोष नाहीसा व्हावा म्हणून तुम्हाला सेवा करायची असेल तर आवर्जून कटाक्षाने नियम पाळायचे आहेत. तर हे पारायण करताना, हा पाठ करताना तुम्हाला एका बैठकीतच करायचं आहे की जेणेकरून हे पाठ केल्याचं समाधान सुद्धा तुम्हाला मिळेल. आणि सतत उठल्यामुळं जे आपलं मानसिक संतुलन बिघडतं, म्हणजे आपण ज्या कामासाठी उठलो ते काम करायचं, मग आपल्या डोक्यात 100 दुसरेच विचार राहणार, पुन्हा पारायणाला बसणार आणि पुन्हा मग ते एकाग्र होण्यासाठी, आपलं मन एकाग्र होण्यासाठी वेळ लागणार. त्यामुळे आपण पूर्णतः म्हणजे लीन होऊन भक्तीमध्ये आपण हे पारायण करू शकत नाही. त्यामुळे शक्यतोपर्यंत एका बैठकीत करायचे. आता तुमचं लहान बाळ असेल, तुम्हाला फीडिंग करायचं म्हणून जर उठावं लागत असेल तर काही हरकत नाही, परंतु काहीतरी काम आहे म्हणजे हे कामावरून आता मला बसणं शक्य नाही, मी अर्धा पाठ करते ना अर्धा पाठ नंतर करते असं न करता तुम्हाला एका बैठकीत पाठ करायचे. तर उपवास असल्या कारणानं आपण त्या दिवशी कोणाच्याही घरामध्ये मांसाहार केला जातच नाही आणि त्यासोबतच प्रत्येक जण एकादशीचा, मोठी एकादशी म्हटलं की प्रत्येक जण घरातला उपवास करत असतो. मग आता मोठ्यांचे उपवास आले की लहानांचा सुद्धा उपवास होतोच, कारण आपल्यासोबत ते फराळाचंच खातात, आपण हे वेगळं काही बनवत नाही. जर वेगळं जरी बनवलं तरी पण आपण पोळी भाजी असेच प्रकार बनवतो, त्यामुळे घरामध्ये एक सात्विक आहारच तयार होतो. त्यामुळे हा नियम म्हणजे आपण नाही पाळला तरी हा नियम पाळला जातो. त्यानंतर हे पारायण गर्भवती स्त्रियांनी करायचं आहे का, तर गर्भवती स्त्रियांना ज्यांना बैठक शक्य आहे, ज्यांचा 7व्या महिन्यापर्यंत म्हणजे 7व्या महिन्याच्या आधीची प्रेग्नन्सी असेल तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून पारायण करू शकता. कारण तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत जेव्हा तुम्ही पाठ करतो तर भगवान विष्णूंची ही सेवा आहे, तर निश्चितच तुमच्या गर्भावरती सुद्धा त्याचे चांगले संस्कार होतील. त्यामुळे आवर्जून गर्भवती स्त्रियांनी सुद्धा हे पारायण करावं, यासाठी कुठलीही अडचण नाही. परंतु तुमचं 7व्या महिन्याच्या वर असेल आणि तुम्हाला तास बैठक शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही टाळलं तरीही चालतं किंवा तुम्ही 2 बैठकीत केलं तरीही चालतं, कारण शेवटी आपल्याला आपल्या बाळाला सुद्धा गर्भसंस्कार द्यायचे. त्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढं तुम्ही त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा, पण करूच नाही असं नाही.
जर तुम्हाला काही काही अडचणी असतील प्रेग्नन्सीमध्ये आणि तुम्हाला बैठक शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून टाळावं. परंतु जर तुम्हाला कुठलीही अडचणी नसतील तर अशा वेळेस आवर्जून गर्भवती स्त्रियांनी ह्या दिवशी आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवतचं पारायण करून घ्यायचं आहे, की जेणेकरून तुमच्या बाळावरती त्याचे चांगले संस्कार होतील आणि तुमचं बाळ सुद्धा सदृढ जन्माला येईल. आजकाल गर्भसंस्काराला सुद्धा खूप महत्त्व आलेलं आहे आणि वेगवेगळे क्लास सुद्धा सुरू झालेले आहेत. आपण महाभारतामधली कथा ऐकतो, अभिमन्यूवरती गर्भसंस्कार झालेले होते म्हणून त्याला चक्रव्यूहात कसं जायचं हे माहिती होतं, परंतु अर्धवट गर्भसंस्कार झाल्यामुळं जे चक्रव्यूहाच्या बाहेरून पडण्याची गोष्ट माहिती नव्हती, ती प्रक्रिया माहिती झाली नाही, त्याच्यामुळं तो चक्रव्यूहात अडकलेला होता परंतु त्याला बाहेर पडता आलं नाही. तर हा त्याच्यावरती झालेला अर्धवट गर्भसंस्कार होता. त्यामुळे आपल्याला अर्धवट पारायण सुद्धा सोडायचं नाही. तुम्ही एका बैठकीत नाही, तुम्ही 2 किंवा 3 बैठकीत पारायण करा, परंतु आवर्जून हे पारायण तुम्ही पूर्ण करायचं आहे. आवर्जून देवशयनी एकादशीच्या दिवशी ही एकच सेवा जरी तुम्ही केली तरी अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. भलं तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल, भलं तुम्हाला विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेणं शक्य नसेल, पांडुरंगाचं दर्शन घेणं शक्य नसेल, तर अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी श्री संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं जर पारायण केलं तर अतिउत्तम म्हणायला काहीच हरकत नाही. कारण याचा मोठा ग्रंथ आहे. त्या मोठ्या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी आपल्याला वेळ जास्त लागतो. त्यामुळं ते जरी शक्य झालं नाही तरी गुरुमौलीने आपल्याकडून या पितरांच्या सेवा, भगवान विष्णूंची सेवा घडावी यासाठी हे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं निर्मिती केलेली आहे. तर आवर्जून ह्या संधीचं सोनं आपण करून घ्यायला हवं. त्यामुळं सगळ्यांनी, भलं तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही सेवा करणं शक्य नसतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचं पारायण मात्र आवर्जून करायचं आहे, की जेणेकरून आपण फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येक ऋणातून थोडंसं मुक्त व्हाल. या पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे. आणि पारायण करताना, कुठलंही पारायण करताना मनातल्या मनात न करता आपल्या कानावरती आवाज येईल एवढ्या आवाजामध्ये आपल्याला ते पारायण करायचे, जेणेकरून आपलं जे ज्ञान आहे ते इतरांना सुद्धा पोहोचावं, आपण जे वाचतोय ते शब्द इतरांच्या सुद्धा कानावर पडावेत. या मागचा उद्देश हा आहे. त्यामुळं थोड्याशा मोठ्या आवाजात, अगदी मोठ्या आवाजात नाही तर कमीत कमी आपल्या कानाला डबल ऐकू येईल या स्वरामध्ये, या आवाजामध्ये आपल्याला पारायण करायचं आहे. तर आवर्जून सगळ्या माझ्या बंधू भगिनींनी देवशयनी एकादशीचं, आषाढी एकादशीचं निमित्त साधून ही सेवा आवर्जून करावी. तर आवर्जून भगवान विष्णू तुमच्या घरामध्ये नित्य विराजतील. भगवान विष्णू विराजले म्हणजे निश्चितच माता लक्ष्मी तुमच्या घरात विराजणार आहे. तुम्ही पितृदोष किंवा पितृसेवा या गोष्टी मान्य करा अथवा न करा, परंतु तुम्हाला भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा या माध्यमातून घडणार आहे. आणि निश्चितच माता लक्ष्मी ज्या घरामध्ये आहे, भगवान विष्णू ज्या घरात विराजलेले आहेत त्या घरामध्ये कसलंही आर्थिक संकट आपल्याला पाहायला भेटत नाही. त्यामुळे आवर्जून ही सेवा करावी. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतील. आर्थिक अडचणी दूर झाल्या की निश्चितच घरात सुख समाधान समृद्धी सुद्धा नांदते. त्यामुळं आवर्जून ही सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.